Question 6 for the parabola 3y square equal to 16x. Find the parameter of the point 3 and negative 4 and 27 and negative 12. तर इथे आपल्याला क्वेश्चन मध्ये पॅराबोलाचे इक्वेशन दिलेले आहे 3y square equal to 16x. Therefore y square equal to 16 divided by 3x. या इक्वेशनची आणि स्टँडर्ड इक्वेशन ऑफ पॅराबोला y square equal to 4ax याची आपल्याला कंपेअर करायची आणि a ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. a ची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला आता पॅरामीटर ऑफ द पॉइंट काढायचा आहे. तर पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहे 3 आणि निगेटिव्ह 4 इज इक्वल टू 80 स्क्वेअर 280. तर 3 इक्वल टू 80 स्क्वेअर अँड निगेटिव्ह 4 इक्वल टू 280 असे दोन इक्वेशन मिळतील. तर इथे आपण ह्या इक्वेशनवरून टी ची व्हॅल्यू काढणार आणि टी ची व्हॅल्यू नंतर इथे सॅटिस्फाय होते की नाही आपण बघायचं. इथे आधी ए ची व्हॅल्यू आधी फाइंड आउट करतो आपण, नंतर इथे ए ची व्हॅल्यू फाइंड ठेवायची आणि कंपेअर करून मग टी ची व्हॅल्यू काढायची. टी इज नथिंग बट टी इज अ पॅरामीटर ऑफ द पॉइंट. याप्रमाणे हा क्वेश्चन आपण आता सॉल्व करू. Solution. Given equation of the parabola is 3y square equal to 16x. Therefore y square equal to 16 divided by 3x. Comparing this equation with the standard equation of the parabola, comparing with y square equal to 4ax. इथे आपल्याला स्टँडर्ड इक्वेशन सुद्धा माहित पाहिजे तरच आपण सॉल्व करू शकतो. ह्या दोन्ही इक्वेशनची आपल्याला कंपेअर करायची, तुलना करायची. देअरफॉर 16/3x इक्वल टू 4ax. x करतील 4a इक्वल टू 16/3. देअरफॉर a इक्वल टू 16 डिवाइडेड बाय 3/4 मीन्स 16/3 इंटू 1/4. 4 1 जा 4, 4 4 जा 16, 4 1 4, 4 चौक 16. Therefore value of a is 4/3. a equal to 4/3. तर इथे आपण a ची व्हॅल्यू काढलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला पॅरामीटर ऑफ द पॉइंट काढायचा आहे. पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. इथे पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 3 आणि निगेटिव्ह 4. मग पॅरामीटर ऑफ द पॉइंट, ह्या पॉइंटचे आपल्याला पॅरामीटर काढायचे. पॅरामीटर ऑफ द पॉइंट 3 and negative 4 equal to 80 square and 2at. हे सुद्धा आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. इथे जेव्हा आपण पॅरामीटर काढतो एखाद्या पॉइंटचे तेव्हा हे कंपेअर करून काढायचे असतात. आता इथे ए ची व्हॅल्यू नाही आहे, ए ची व्हॅल्यू आपण इथे पुट करू. पुट हिअर a इक्वल टू 4/3. देअरफॉर 3, निगेटिव्ह 4 इक्वल टू a इज 4/3. 4/3 t स्क्वेअर अँड 2at. 2a means 2 into 4/3, that is 8/3. 8/3 t. Now here 3 equal to 4/3 t square and negative 4 equal to 8/3 t. Therefore 4/3 t square equal to 3 means t square equal to 3 into 3, 9 divided by 4 and 8/3 t equal to negative 4 means t equal to negative 4 into 3/8. 3/8 means minus 12/8 means minus 3/2. 4 2 जा 8, 4 3 जा 12. 4 2 8 and 4 3 12. ऋण 3 छेद 2. t equal to minus 3/2 and t here parameter of the point having coordinate 3 and negative 4. आता इथे t स्क्वेअर इक्वल टू 9/4 आहे. t इक्वल टू -3/2 आहे. तर हे आन्सर आपण बघू सॅटिस्फाय होतं का जेव्हा आपण t स्क्वेअर करतो. t स्क्वेअर इक्वल टू -3/2 स्क्वेअर अँड इट इज इक्वल टू 9/4. म्हणजे इथे दोन्ही इक्वेशन हे t इक्वल टू -3/2 सॅटिस्फाय करते. तर पॅरामीटर ऑफ दिस पॉइंट इज -3/2. Therefore answer parameter of point having 3 and negative 4 is -3/2. -3/2. आता इथे आपण दुसरा पॉइंट जो आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 27 आणि निगेटिव्ह 12 तो घ्यायचा आहे आणि a ची व्हॅल्यू मात्र इथे सेमच असणार आहे 4/3. b 27 and -12
12 या पॉईंटचे आपल्याला पॅरामीटर काढायचे. द पॅरामीटर ऑफ द पॉईंट 27 अँड -12. पुट हिअर a इक्वल टू, इथे आपण पुट करून हे काढलेले 27 अँड -12. Therefore 4/3 t square is equal to 27. 4/3 हे आणि हे इक्वल आहे, पूर्ण टर्म आणि ही टर्म इक्वल आहे. 4/3 t square इक्वल टू 27 अँड 8/3t इक्वल टू -12. तर आधी आपण इथे आपल्याला सोपं आहे टी काढण्यासाठी, टी काढू आपण इथे. Therefore t इक्वल टू -12 इंटू 3 डिवायडेड बाय 8. 3 डिवायडेड बाय 8. आता इथे 12 आणि 8ला 4ने डिवाइड करता येतं. 4 2 जा 8, 4 3 जा 12. 3 इंटू 3 9 -9/2. t इक्वल टू -9/2 इज द पॅरामीटर ऑफ द पॉईंट 27 अँड -12. आता इथे हे सॅटिस्फाय होतं का नाही, t इक्वल टू -9/2 आपण जर व्हॅल्यू इथे ठेवली तर सॅटिस्फाय होतं का नाही ते बघायचं असेल तर आपण बघू शकतो. मग t स्क्वेअर इक्वल टू 27 इंटू 3 डिवायडेड बाय 4. t स्क्वेअर इक्वल टू 3 इंटू 2 7 इंटू 3 21. 3 इंटू 2 6 इंटू 8 4 इक्वल टू t स्क्वेअर. Therefore taking square root t equal to 9/2 and suppose t square, put value of t is -9/2 square means 81 divided by 4. -9 square means multiplication of two negative number is a positive number. तर इथे आपण टी ची व्हॅल्यू याच पद्धतीने काढायची. इकडे फक्त सॅटिस्फाय होतं का नाही ते चेक करण्यासाठी आपण इथे व्हॅल्यू ठेवून बघायचं फक्त. आन्सर parameter of point having coordinate 27 and -12 is -9/2.